नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होतं की महावितरणच्या नवीन अपडेटनुसार वीज बिल कसे पाहायचे. तर त्या व्हिडिओमध्ये काही मित्रांच्या मला कमेंट्स आल्या होत्या. एका मित्राची कमेंट्स होती की माझ्याकडे ऑलरेडी लॉग इन नेम आहे आणि मला त्याचा पासवर्ड वगैरे माहीत नाही, तर ते रिसेट कसं करायचं. दुसऱ्या मित्राची एक कमेंट होती की लॉग इन आय डी माझा आहे, परंतु मला बिल दुसऱ्याचे बघायचे आहे. जसं की माझ्या घरी 3-4 मीटर आहेत किंवा मला माझ्या मित्राचे बिल बघायचे आहे, तर ते आपण कसे बघू शकतो. खूप सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण गुगलमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्ह्यू पे बिल सर्च करायचं आहे. त्यामध्ये गेल्याच्यानंतर पहिली महावितरणची वेबसाईट आहे, त्यावरती क्लिक करून पुढे जायचे आहे. इथून तुम्ही भाषा सिलेक्ट करू शकता. इथे पूर्ण हा सरफेस दिसत आहे. लेफ्ट साईडला आल्याच्यानंतर ऑप्शन्स आहेत, होम, न्यू यूजर, लॉग इन, फॉरगेट लॉग इन नेम. त्यामध्ये जर आपल्याला लॉग इन पासवर्ड आय डी रिसेट वगैरे करायचा असेल तर ते कसं, तर इथे 4 नंबरला ऑप्शन दिलेला आहे, फॉरगेट लॉग इन नेम पासवर्ड. याच्यावरती क्लिक करायचं. सिलेक्ट ऑप्शनमध्ये जायचं. आपण काय विसरलो ते चेक करायचं, फॉरगेट लॉग इन नेम का पासवर्ड. फॉर एक्झाम्पल मी पासवर्ड विसरलो आहे, तर लॉग इन नेम टाकायचं. माझं लॉग इन नेम आहे गोविंद 9130, त्याप्रमाणे टाकलं. मी माझा रजिस्टर्ड ईमेल आय डी टाकत आहे आणि त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर नोंदवत आहे. ते झाल्याच्या नंतर आपण सबमिट बटनावरती क्लिक करायचं. तर आपल्याला OTP येतो. तोच OTP कॉपी करून आपण इथे पेस्ट केल्याच्या नंतर परत सबमिट केल्यानंतर आपण आपल्या इच्छेचा पासवर्ड ठेवू शकतो. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीचा पासवर्ड बनवू शकता, त्यानंतर सबमिट करू शकता. उदाहरणार्थ मी दाखवतो. मी सध्या ठेवतो माझा पासवर्ड. सेम तुम्ही पण असा पासवर्ड बदलू शकता. सबमिट बटनावरती क्लिक करायचं पासवर्ड ठेवून. त्यानंतर इथे आपला पासवर्ड चेंज झालेला आहे. तर आपण आता लॉग इनमध्ये जाऊन चेक करू शकतो. लॉग इनमध्ये गेले, लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकला. जो आपण नवीन बदललेला पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा. तो टाकल्याच्या नंतर लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला OTP विचारला जाईल. OTP टाकायचा. व्हॅलिडेट OTP. त्यानंतर इथे बघा, आता तुम्ही तुमच्या मित्राचा किंवा नवीन कंझ्युमर नंबरचा किंवा मीटरचं वीज बिल कसं पाहू शकता. यामध्ये हा सरफेस येतो. आपण क्लिक केल्यानंतर त्यामध्ये येतं कंझ्युमर टाईप, कंझ्युमर नंबर, बिलिंग युनिट. तर आपण चेक करू शकता. इथे कंझ्युमर टाईपमध्ये क्लिक करायचं. आपल्या घरामध्ये येणाऱ्या सर्व लाईन ह्या LT कंझ्युमर लाईन असतात, त्याच्यामुळे LT कंझ्युमर क्लिक करायचं. त्याच्यानंतर कंझ्युमर नेम, कंझ्युमर नंबर विचारतं, त्याच्यामध्ये कंझ्युमर नंबर टाकायचा. त्यामध्ये बिलिंग युनिट टाकायचं. बिलिंग युनिट तुम्ही सर्च करू शकता. आता इथे बिलिंग युनिट टाकल्याच्या नंतर इथे एक ऑप्शन आहे ॲड बिल. ॲड बिलवरती क्लिक केलं तुम्ही तर इथे एक ऑप्शन येतो, प्लीज एंटर OTP. आता इथे महत्त्वाचा बदल आहे. इथे जो OTP तुम्हाला सबमिट करायचा आहे
तो OTP या कन्झ्युमर नंबरशी रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जातो, म्हणून खूप जणांना इथे त्याचे बिल सापडत नाही. तर पहिल्यांदा ही गोष्ट कन्फर्म करायची की या कन्झ्युमर नंबरला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असला पाहिजे. तर या कन्झ्युमर नंबरला माझा मोबाईल नंबर रजिस्टर्ड नाही आहे, म्हणून याचा जो OTP तुम्हाला येणार नाही. मग याच्यासाठी काय करायचं की ह्या तुमच्या कन्झ्युमर नंबरला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्यायचा. तर कसा करायचा ते मी दाखवतो. सर्वप्रथम हा लॉग इन टॅब असाच ठेवून आपण इथे जायचं. या टॅबवरती दिलेला आहे इथे रजिस्टर अपडेट मोबाईल नंबर, याच्यावरती क्लिक करायचं. इथे आल्यानंतर तुम्ही तोच ग्राहक नंबर टाकायचा. त्याच्यानंतर त्याचा बिलिंग युनिट, सर्च कन्झ्युमर, सर्च केल्याच्या नंतर आपण चेक करू शकता. इथे पूर्ण डिटेल्स येतात. उदाहरणार्थ हा माझ्या वडिलांच्या नावावरती मीटर आहे, त्यामुळे वडिलांचं नाव आणि बिलिंग युनिट वगैरे सर्व डिटेल्स इथे येतात. त्याच्यामध्ये काय, आता इथे वडिलांचा नंबर रजिस्टर्ड असल्यामुळे मला माझा नंबर अपडेट करायचा आहे. तर इथे जायचं, अपडेट मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं. इथे तुम्ही मोबाईल नंबर स्वतःचा टाकून घ्यायचा. स्वतःचा टाकल्याच्या नंतर अल्टरनेटिव्ह नंबर पण तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर इथे ऑप्शन आहे अपडेट नंबर. आता मोबाईल नंबर तुम्ही टाकून घेतला, परंतु तो व्हेरीफाय करावा लागेल. व्हेरीफाय करण्यासाठी सेंड OTP बटनावरती क्लिक करावं लागेल. सेंड OTP बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जातो. OTP मला आलेला आहे 231021. OTP टाकून व्हेरीफाय केलेला आहे OTP. तर मोबाईल नंबर इज व्हेरीफाईड. व्हेरीफाईड आल्याच्या नंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबरला व्हेरीफाय करण्याची तशी आवश्यकता नसते. जर तुम्हाला ठेवायचा असेल तर ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आहे ईमेल ID. तुम्ही ईमेल ID पण स्वतःचा टाकू शकता, त्याच्यामध्ये रजिस्टर्ड करू शकता. मी माझा ईमेल ID सुद्धा रजिस्टर करत आहे. त्यानंतर जर तुम्हाला पाहिजे असेल तर पॅन नंबर तुम्ही रजिस्टर करू शकता. इथे एक ऑप्शन आहे आय वॉन्ट टू रिसीव ईमेल बिल. ईमेलवरती पण बिल येते तुम्हाला. त्यानंतर तुम्ही आय ॲग्रीवरती क्लिक करायचं, टॅब क्लोज करायचं, परत आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. प्लीज व्हेरीफाय अपडेटेड अल्टरनेटिव्ह नंबर विथ OTP. आता नंबर जर टाकलेला आहे तुम्ही तर तो पण अपडेट व्हेरीफाय करून घ्यायचा. इथे मी कॅन्सल करतो नंबर, परत एकदा करून बघतो. ओके. आता डाटा सबमिटेड सक्सेसफुली. आता तुमचा नंबर रजिस्टर्ड झालेला आहे सक्सेसफुली. तर ओकेवरती क्लिक करायचं. आता तुम्ही तुमचे बिल कसे बघायचे ते मी तुम्हाला सांगतो. टॅब क्लोज करायचा, परत यायचं आहे आपल्याला महावितरणच्या वेबसाईटवरती. आपण आपल्या लॉग इनवरती आलेला आहात. या लॉग इनमध्ये आपण इथे पाहिलं होतं की आपल्याला सर्च करायचा आहे आपला नंबर. माय अकाउंटवरती गेलात आपण, इथे गेलात आपण कन्झ्युमर टाईपमध्ये निवडायचं LT कन्झ्युमर. लॉग इनमध्ये गेलात, मी तोच परत ग्राहक नंबर टाकत आहे 5890 70 35 15 56. परत मी बिलिंग युनिट सिलेक्ट करत आहे. $2585 परळी वैजनाथचं बिलिंग युनिट आहे, ते सिलेक्ट करून घेऊया. आणि त्यानंतर आपण इथे क्लिक करूया ॲड बटनावरती. ॲड बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात इथे
माझं वीज बिल साठी एक OTP आलेला आहे. तो OTP मी कॉपी करून घेतला. प्लीज एंटर OTP वरती दाबलं. इथे OTP टाकून घेतला आणि सबमिट OTP वर क्लिक केलं. एंटर्ड OTP इज इनव्हॅलिड म्हणते. परत एकदा आपण OTP चेक करून घेऊया. काय आला आहे OTP 3648 297. इथे टाकून घेऊया 3648 297. सबमिट OTP करूया. एंटर्ड OTP इज इनव्हॅलिड म्हणत आहे. एकदा OTP आपण परत चेक करून घेऊ. OTP आहे 4758318. सबमिट OTP वरती क्लिक करू. परत OTP इनव्हॅलिड म्हणत आहे. आपण एक काम करूया, OTP परत पाठवूया. ॲड वरती क्लिक केलं. परत OTP आला. कॉपी केला. तोच OTP इथे पेस्ट करून सबमिट OTP बटनावरती क्लिक करूया. वेबसाईट थोडीशी हँग मारत असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे. कन्झ्युमर नंबर इज ॲडेड सक्सेसफुली आलं. ओके वरती क्लिक करा. ईमेल नोटिफिकेशन इज सेंड सक्सेसफुली. माझ्या ईमेलवरती पण नोटीस केलेली आहे. ओके वरती क्लिक करूया. तर आपण बघू शकता मी ॲड केलेला ग्राहक नंबर हा इथे आलेला आहे शेवटला 589070351556. तर याचं वीज बिल बघण्यासाठी तुम्ही चेक करू शकता. या ग्राहक नंबरच्या राईट साईडला गेलात इथे ई बिल आलेला आहे. त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही वीज बिल चेक करू शकता. सध्या वीज बिल जनरेट झालेलं नसल्या कारणाने वीज बिल दिसत नाही. वीज बिलच्या बिलिंग डेटच्या नंतर वीज बिल जनरेट झालेलं असलं वीज बिल दिसतं किंवा हे टेम्पररी एरर पण येतो असा. तर हेच परत चेक करण्यासाठी तुम्ही परत माय अकाउंटला जाऊ शकता. परत इथे वीज बिलावर क्लिक करा. व्ह्यू बिलवरती क्लिक करा. हे बघा व्यवस्थितपणे बिल आलेलं आहे. सुरुवातीला एखाद्या वेळेस एरर आल्यामुळे ते बिल दिसत नाही. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतरांचे किंवा तुमच्या मित्रांचे वगैरे बिल तुमच्या ID वरून पण पाहू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच मित्रांनो.